सर्वांना सुप्रभात. एस रविराज आपल्यासमोर महत्त्वाचे मुद्दे जे विकासाच्या दृष्टिकोनातून आहेत. तर महत्त्वाचे मुद्दे विकासाच्या दृष्टिकोनामध्ये असं आहे की मागील मला वाटतं वर्ष 2 वर्ष मी एक एसआरए झोपू योजना कार्यालय झोपू योजना कार्यालय जी ठाण्यामध्ये स्थित आपल्या माजी पालकमंत्री, आधीचे पालकमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असणारे एकनाथराव शिंदे यांनी ठाण्यामध्ये योजना झोपू अंतर्गत मुंबईला जाऊ लागू नये म्हणून ठाण्यामध्ये ती आणली. म्हणजे ठाण्यामध्ये प्रक्रिया लवकर व्हावी या अर्थाने ती झोपू योजना आणली आणि त्या झोपू योजनेअंतर्गत त्याप्रमाणे महानगर क्षेत्रातला विकास झपाट्याने गोरगरिबांचा होत आहे असं एकंदरीत कामावरून चित्र स्पष्ट होत आहे. परंतु ही झोपू योजना आणि क्लस्टर योजना ठाणे महानगरपालिकेत राबविण्यापूर्वी ज्या काही अधिसूचना नियमावली आहेत, अधिसूचना लागू झाल्या की अशी योजना एसआरएचे कार्यालय बांद्र्यातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टरचं योजनेचं पण डेव्हलपमेंट विकास प्रकल्प ठाणे महानगरपालिका क्षेत्रात. आता एसआरए कार्यालय जे आहे ते मानपाड्याला आहे आणि क्लस्टरचं जे कार्यालय एसआरए झोपूचं जे कार्यालय की मानपाड्याला घाणेकरच्या पुढे जो चौक आहे त्या चौकाजवळ जे भाजी मंडईचं कार्यालय बांधलं होतं मानपाड्याला, त्या कार्यालयामध्ये भाजी मंडईचं कार्यालय बांधलं होतं. त्या कार्यालयामध्ये झोपूचं कार्यालय म्हणजे एसआरए पुनर्विकास योजना म्हणजे झोपू हे तिथे आहे आणि क्लस्टरचं ऑफिस कशिश पार्कमध्ये आहे. मुलुंड चेकनाका MG रोडने जाताना कशिश पार्कमध्ये आहे. हे झालं तुम्हाला कार्यालय कुठे आहेत त्याची माहिती. आता बेसिकली हा आहे आमच्या युनियनचा सूचना फलक. या सूचना फलकामध्ये आमचा एक अधिकारी आहे आणि माझे कार्यकारी अभियंता आणि अध्यक्ष युनियनचे आणि अभियंता युनियनचे प्रतिनिधी आहेत. ते ह्या वर्धापन दिनी भेटायला ते युनियनचं का दाखवते त्याला महत्त्व आहे. हे आमचे युनियनचे पदाधिकारी का दाखवते, हे वर्धापन दिनीचे फोटो आहेत. ते वाटलं दाखवं असं दाखवले. तर ही संघटना काम करते. तर या संघटनेअंतर्गत मी एसआरएला विविध तारखेंना पत्र दिले. आता एसआरए कार्यालयाला मी पत्र दिलेले आहेत. माहिती अधिकारामध्ये पत्र दिलं आणि त्या एसआरएच्या माहिती अधिकाराअंतर्गत समाज येतो. तर एसआरए माहिती अंतर्गत 25 फेब्रुवारी हा 2026 आहे. सय्यद हा सोनवणे. तर एसआरए कार्यालयानंतर 8 डिसेंबर 2025 आहे. 8 डिसेंबर 2025 एसआरए कार्यालयाचं पत्र आहे. ते काय आहे तर एस रविराज रवींद्र चांगू शिंदे यांनी केंद्रीय माहिती अधिकार 2005 अंतर्गत संदर्भ पत्र 25/11/2025 रोजीची माहिती अर्ज क्रमांक 71-29-4 ही मागितली होती. आणि ह्या माहिती अंतर्गत जी काही माहिती मागितली होती ती मी एक नियमावली आधी मागितली आणि नियमावली अंतर्गत
मी ह्याच्या आधीच एक पत्र आहे, मी नियमावली मागितली होती. या नियमावली अंतर्गत मी माहिती अधिकाऱ्याची यादी प्रथम मागितली. त्यानुसार हे बघा, हे माहिती अधिकार आहे, माहिती अधिकार पत्र आहे 8 डिसेंबर 2025. मग त्याच्या आधी मी पत्र मागितलं होतं माहिती अधिकार. तर त्या अंतर्गत मला नियमावली दिली, तर नियमावली कुठे आहे काय ते मला सापडत नाही आहे. ते पुन्हा एकदा एक कॉपी नियमावलीची SRA गेलो तर मागून घेईल. मी वाचली, पूर्णतः नियमावली वाचली आणि ते नियमावलीत जे काही दिलेलं होतं ते कुठेतरी फाईलमध्ये मिसप्लेस आहे, ते मी वाचेल. आणि त्या नियमावली अंतर्गत मला SRA प्रकल्प जे जे काही ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंजुरी दिलेल्या आहेत त्यांची एकंदरीत यादी आहे. एक ते जवळजवळ 27 विकास प्रस्तावांची यादी आहे. आता टोटल ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 80 ते 125 प्रकल्प मंजूर आहेत. आणि माझ्याकडे जे मी अर्ज मागितलेल्या दिवसापर्यंत 27 प्रकल्प SRA अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ॲप्रुव्हल आहेत. आणि काही या सर्व 1 ते 27 प्रकल्पाचं मी पाहणी केली. त्यातले जे काही मुख्यतः घोटाळा असलेले प्रकल्प आहेत तो मी वाचून दाखवतो. ही यादी आहे. अनुक्रमांक 3 गांधीनगर पाचपकाडी. अनुक्रमांक नंबर 3 गांधीनगर पाचपकाडी मौजे माझिवडे पोखरण नंबर 2 ठाणे. क्रमांक 507 पाट. क्रमांक 507 पाट मौजे माझिवडे रोड नंबर 2 पोखरण रोड नंबर 2 असं आहे. आणि भैरवनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हे काय गांधीनगर पाचपकाडी. भैरवनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटी, चांगभले कोऑपरेटिव्ह सोसायटी, जय भैरवनाथ हाऊसिंग सोसायटी, जय श्री भैरवनाथ हाऊसिंग सोसायटी, श्री भैरवनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटी, चांगभलं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, जय भैरवनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि जय श्री भैरवनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटी. पहिले भैरवनाथ आहे, नंतर चांगभले आहे, आणि नंतर जय भैरवनाथ आहे, आणि नंतर जय श्री भैरवनाथ कोऑपरेटिव्ह. अशा 4 प्रकारच्या आहेत. आणि हे भैरवनाथ कोऑपरेटिव्ह सोसायटी सिल्वर बेल्ट आहे. आणि चांगभले सोसायटी रिट्स आहे, रिट्स इंडिया प्रायव्हेट. भैरवनाथ रिट्स इंडिया आहे आणि भैरवनाथ सोसायटी रिट्स इंडिया आहेत, बरोबर आहे. तदनंतर जे सर्कल केलेत ज्याच्यामध्ये घोटाळा आहे, तदनंतर आहे 2006-66. हा आधीचा होता क्रमांक 2006-48 होता. आता 2006-66 आहे. गांधीनगर पाचपकाडी मौजे माझिवडे पोखरण नंबर 2 ठाणे क्रमांक 507 पाट जय भवानी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आता जय भवानी कोऑपरेटिव्ह हे रिट्स व्हेंचर्स हीर रिअल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे ही पण पांडेची कंपनी आहे. रिट्स इंडिया प्रायव्हेट ही पण पांडेची कंपनी आहे. ही रिअल्टी प्रायव्हेट ही पण पांडेची कंपनी आहे. म्हणजे 1, 2, 3 सोसायटी 4 सोसायटी पांडेची कंपनी आहे. आणि सिल्वर बिल्ट ही वेगळी आहे, ती पण पांडेचीच कंपनी आहे. ओके. हा झाला हीर रिअल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, ती पांडेची कंपनी आहे 2006. नंतरचं सर्कल आहे सम्राट अशोक नगर माझिवडा S05/2029 सम्राट अशोक नगर माझिवडा जो हायवेला लागून आहे. भूखंड क्रमांक 406 इस्टा नंबर 2
390 वगैरे 373 15 मौजे माझेवडे तथागत आणि समभाव सोसायटी आहे. तथागत आणि समभाव सोसायटी आहे आणि आशर व्हेंचर्स आहे. बरोबर आहे. ह्याच्यावर का सर्कल करा, कारण या सोसायटीचं आचर व्हेंचर्स आहे. त्यामुळे ही सोसायटी आचर व्हेंचर्सने जरी स्वतः डेव्हलप करत असेल, परंतु तो ज्या भूखंडावर होत आहे त्या भूखंडाची मला सर्व माहिती करायची आहे. त्याच्यामध्ये भूखंड घोटाळा असल्याचे माहिती अधिकारात विश्लेषणामध्ये निर्देशनात आले आहे. SRAचा आहे. SRAचा आहे म्हणजे हायवेच्या ह्या बाजूला माजोड्याकडे जाताना जो आहे व्हेंचर्स तो आहे. त्याच्यामध्ये SRA भूखंड हा जो सरकारी भूखंड आहे, जिल्हा कलेक्टरने याला नुसता अहवाल तय केलेला, पण परवानगी शासन कॅबिनेट मंत्रिमंडळ शासन महाराष्ट्र याने दिलेली नाही आहे. कॅबिनेट शासन महाराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिलेली नाही, असं प्रकारचं त्याच्यात काहीतरी गोळ आहे जमिनीत. आता सुभाषनगर 5 पकाडी सर्कल का नाही केला. 12 नंबरचा जो आहे, 12 नंबरचं सुभाषनगर 5 पकाडी S04 सर्वे नंबर 208 531 मोड 5 ठाणे श्रीकृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जयकाली डेव्हलपर आहे. आता हा जयकाली डेव्हलपर आहे तर शापूजी बापूजी पालनजी हे काम करत आहे. आता हा झाला 12 नंबरचा. कुठल्या नंबरचं घेतलं आपण? 6 नंबरचं, 3 नंबरचं, 5 नंबरचं, अनुक्रमांक 5 नंबरचं, अनुक्रमांक 7 नंबरचा, सम्राट अशोक, नंतर 12 नंबरचा आपण बोललो ना, नंतर 12 नंबरचा सुभाषनगर 5 पकाडी जयकाली डेव्हलपर शापूजी पालनजी. नंतर येऊया 4 झाले ना, 3, 5, 7 आणि 12 अनुक्रमांक. नंतर कुठे येऊया, नंतर डायरेक्ट 25 नंबरचा आहे. मध्ये मोठे हे जे आहेत ते मोठे झोपडपट्टी विकासक आहेत. आता MMRSS इनो 012 SEC 4 कुठला क्रमांक दिला माहीत आहे, हरदास नगर आहे. आता हरदास नगर कुठे आला? कापूरबावडी जंक्शन, माजिवडा जंक्शनचा जो हायवे ते लेफ्ट साईडला सर्व झोपडपट्टी होती हरदास नगर, ती आहे. सर्वे नंबर 35/8 35/9 35/8 यापैकी 35/9 35/10 25/11 51/12 25/3 हरदास नगर मौजे 5 पकडी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ठाणे. बरोबर आहे. आणि हरदास नगर सहकारी गृहनिर्माण संस्था आहे. बरोबर आहे. इट्स सिम्स अजे जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आता इथे जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे जगदाळेच करत आहे, पण या ठिकाणी विकासक दुसरे आहेत. ओके, L&T.
आता माझा मूळ प्रश्न काय आहे, तुम्ही जरा आता शेवटचं 4 झाले आणि 3 7. आता 26 नंबरचे येऊ द्या, 25 26 27 हे जे जगदाळ इन्फ्रास्ट्रक्चरचे आहेत, 25 26 27 हे जगदाळ इन्फ्रास्ट्रक्चरचे आहेत. आता 25 हरदास नगर झाला, 26 चिराग नगर झाला, म्हणजे पहिला पार्ट. आणि लक्ष्मी चिराग नगर झाला तो आतला, लक्ष्मी चिराग नगर एकदम आतमध्ये गेला तो. सर्वे नंबर 5-2 5-2 पैकी 67 84 4, म्हणजे सर्वे नंबर तेच आहे, पार्ट दाखवलेला आहे. सर्वे नंबर तेच पार्ट. सर्वे नंबर पार्ट. नंतर चिराग नगरला कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, चिराग नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे नियोजित, आणि लक्ष्मी चिराग नगर कोऑपरेटिव्ह असे नावं दिलेले. चिराग नगर लक्ष्मी कोऑपरेटिव्ह सोसायटी, जगदाळ इन्फ्रास्ट्रक्चर, जगदाळ इन्फ्रास्ट्रक्चर. आता हे बघा, सांगायचा मुद्दा आहे की ओरिजिनल 3 नंबरची कंपनी आहे सिल्वर पाम बिल्ड, आणि सिल्वर हे रिट्सला 4 सोसायटी आहेत, त्या रिट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पांडे नामक कंपनी आहे. नंतर 5 नंबरला भवानी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, हे रिट्स व्हेंचर्स आहेत, पांडेची कंपनी आहे. म्हणजे ते 4 सोसायटी आहे, आणि 5 सोसायटीची मिळून पांडेची कंपनी आहे. आणि 7 जे माझ्याकडे स्थित आहे तथागत समभाव सेवा संस्था आचार व्हेंचर्स आहे, SRH आहे. तर हे आचारच करत आहे, दुसरा विकासक नाही आहे. ह्याच्यानंतर या परमिशनचा अर्थ, ह्या मूळ परमिशन दिलेल्या आहेत. आता हे तुम्हाला मी काय दाखव, हे रिट्स जो आहे, ह्या रिट्सच्या जागी शापूजी पालनजी काम करते, पूर्ण शापूजी पालनची, आणि ती उंच बिल्डिंग आहे ती पण शापूजी पालनची काम करतं. आणि ती एक जे रिट्स आहे इकडची, तो जगदाळ इन्फ्रास्ट्रक्चर करतोय, असा फरक आहे. म्हणजे सुभाषनगरची जे आहे ते जगदाळीने घेतलेली आहे. हे झालं शापूजी पालनजी. गांधीनगर शापूजी पालनजी, सुभाषनगर जो अशरचा आहे, सुभाषनगर शापूजी पालनजी गांधीनगर, आणि सुभाषनगर तो जो एक टॉवर आहे काचीचा, मला वाटतं जगदाळीने घेतलेला आहे असं मला तरी वाटतं, कन्फर्म करायचं आहे. आणि माझ्याकडचं 7 नंबरचं आशरचं आहे, परंतु आशरचं देण्यामागे काय आहे, त्याच्यावर दुसरा विकासात काम नाही, पण त्याचा तो भूखंडाचा गडबड आहे. शासन भूखंड मान्यता नाही आहे शासनाची, म्हणजे कॅबिनेट मंत्रालय महसूल विभाग, कॅबिनेट मंत्रालय महसूल विभागाची त्यास मान्यता नाही आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तो जो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी नुसतं बनवला नावाला, म्हणून शासनाकडून, महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून अप्रुव्हल नाही आहे. आता बावनकुळेकडे हा प्रश्न विचारायला लागेल. आता 12 नंबरमध्ये श्रीकृष्ण कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे सुभाषनगर, जयकाली डेव्हलपर कोण आहे, शापूजी पालनजी आहे का सुभाषनगरला, तिथं शापूजी बाबू हे मला वाटतं, हा जो एक टावर आहे जगदाळ इन्फ्रास्ट्रक्चरचा असं मला तरी वाटतं. ओके, आता 25 26 27 वर येऊ.
25, 26, 27. 25मध्ये हरदासनगर जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मूळ कंपनी. 26मध्ये जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. चिरागनगर आणि लक्ष्मी चिरागनगर जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे झाले. हे यादीनुसार हे ओरिजिनल बिल्डर काम करत आहे. ओके. तर आता मला रिसेंटली 29 जानेवारी 2026ला हे पत्र आहे ते मी आत्ता घेतलं 3-4 महिन्यातून उत्तर. त्याच्यापूर्वी मला एक उत्तर आलेलं आहे. मी जी काही मागणी केली होती ह्या पेपरमध्ये मूळ डेव्हलपरने दिलं. आता जी मागणी केली होती की मी काही बिल्डर लोकांची नावे दिली होती. आता हे झालं ऑफिशियली अधिकृत कागदावरची नावे झाली. ऑफिशियली अधिकृत कागदावरची नावे झाली. पण मी जी काही नावे दिली होती ती L&T, शापूजी बापूजी पालनजी आणि सुभाषनगरचा तो जो टॉवर आहे लक्ष्मी डेव्हलपर ना, जयकाली डेव्हलपर, तो मला वाटतं जगदाळे करतोय. म्हणजे त्याला जयकाली डेव्हलपर आहे पण जयकाली डेव्हलपरच्या ठिकाणी सुभाषनगरला जगदाळे करत आहे. आणि 25-27मध्ये जगदाळेच्या परमिशन आहे पण सेल्स या सर्वांना जे सेल्स भूखंड आहेत ह्याला L&T कंपनी आहे, शापूजी बापूजी आहे, जगदाळे आहे, परत L&T आहे. अशा प्रकारच्या कंपन्या आहेत. आणि मी प्रश्न विचारला होता तर ह्या कंपन्यांना SRAने परवानगी दिली एका वैयक्तिक प्रपोजलला. तर SRAकडून प्राप्त उत्तर आलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारची या विकास प्रकल्पांना परवानगी दिलेली नाही. त्याच्यामध्ये मी पुराणिकचं पण विचारलं पण पुराणिकचा जो आहे संबंध तो महानगरपालिकेशी आहे आणि बाकीचे प्रपोजल तर तो SRAशी आहे. त्यामुळे हा जो माझा एक मुद्दा होता की अमुक विकासक या ठिकाणी सेल्स करतायत तर यांना अधिकृतरित्या परवानगी आहे का दिलेली. तर मला SRAकडून प्राप्त पत्र आलं, माहिती अधिकारांत प्राप्त पत्र आलं जी पहिले मी नियमावलीचे दिली आणि यादीची दिली. आणि दुसरं पत्र दिलं की अमुक यांना परवानग्या दिलेल्या आहेत का, तर त्या दिलेल्या नाहीत असं मला स्पष्ट पत्र आलं. तर स्पष्ट परवानग्या दिलेल्या हे जर पत्र आलं मला, मग मी आणखीन खोलात शिरलो. पुन्हा माहिती अधिकार पत्र दिलं की या इमारतींना जर परमिशन दिलेलं नाहीत, बरोबर आहे, तर मला मूळ विकासकांना मंजूर दिलेले नकाशे द्यावेत. काय मागणी केली? मूळ विकासकांना मंजुरी दिलेले नकाशे द्यावेत. तर ते माझ्याकडे आले. ते माहिती आणि त्याच्यात लेटर आणि माहिती आहे माझ्याकडे. तर मी तपासणी केली असता तर नकाशे प्लॅन मूळ सोसायटीने नेमलेल्या विकासकाला परवानगी SRAने दिलेली आहे. परंतु नंतरच्या प्राप्तपत्रामध्ये 2 नंबरच्या प्राप्तपत्रामध्ये मला अशी माहिती प्राप्त झाली की मी जी नावं दिली होती या विकासकांना SRAने परवानगी दिलेली नाही. त्याच्यामध्ये शापूजी बापूजी आलं, शापूजी पालनजी आलं, माझी मुलगी शापूजी बापूजी करते, शापूजी पालनजी आलं, नंतर जगदाळे सुभाषनगर जगदाळे आलं, रिट्सच्या जागी शापूजी बापूजी पालनजी आलं, शापूजी पालनजी आलं आणि सुभाषनगर तर जगदाळे आलं रिट्सच्या ठिकाणी आणि जय काली डेव्हलपर. आणि हरदासनगर, चिरागनगर, लक्ष्मी चिरागनगर येथे L&Tने
डेव्हलपिंगला घेतलेलं आहे, डेव्हलपरचं नाव आलं. त्यामुळे ही नावं मी शहर विकासला आणि SRAला विचारलं, तर SRA म्हणते आम्ही ह्या विकासकांना आम्ही तर परवानगी नाही दिली आहे. मग जर तुम्ही परवानगी नाही दिली तर ते स्वतः L&T नाव लावत आहेत, शापूजी पालनजी नाव लावत आहेत, आणखी जगदाळे नाव लावत आहेत आणि विकासक बिल्डिंग विक्री करत आहेत. तर ही नागरिकांची फसवणूक नाही का? म्हणून मी पोलीस विभागाला पत्र दिलं होतं आणि पोलीस विभागाला पत्र दिलं आणि मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, ईडीला पत्र दिलं. अच्छा, माझ्याकडे यादी आहे. मला माहितीच नाही, युनियनच्या पत्रात मला माहिती आहे म्हणून. सो दॅट्स इज माय लेटर. महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियन. ओके, हे महाराष्ट्र म्युन्सिपल कर्मचारी युनियनचं लेटर पत्र काय बोलतंय? क्रमांक 7, 28/5/2025ला 28/5 म्हणजे 28/5/2025ला मी पत्र दिलं आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजना झोपू, स्लम रिहॅबिलिटेशन एरिया, स्लम SRA, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्विकास यंत्रणा झोपू, हे पत्र आहे. आणि ईडी मुख्य ऑफिस महापालिका मार्केट मानपाडा. हे पत्र आहे 3 ओळीचं आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. ओके, झोपडपट्टी पुनर्वसन योजना झोपू, स्लम डेव्हलपमेंट रिहॅबिलिटेशन, मुख्यमंत्री महाराष्ट्र विकास कामांचा आर्थिक बहुउद्देशीय विकासाचे स्कॅम अँड स्लम रिहॅबिलिटेशन मुख्य ऑफिस झोपडपट्टी याला पत्र दिलं होतं. ओके, तर मी ह्या पत्रांतर्गत माहिती मागितली होती की चिराग नगर जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर L&T विकासक. बघा, चिराग नगर परवानगी जगदाळे, काम करतोय L&T. लक्ष्मी चिराग नगर जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर, काम करतोय L&T. गांधीनगर पाचपकाडी रिट्स कंपनी आहेत, शापूजी पालनजी. नंतर सम्राट अशोकनगर तथागत समबळ सोसायटी आशर व्हेंचर्स करतोय. नंतर पाचपकाडी चिराग गांधी सुभाषनगर पाचपकाडी जगदाळे. नंतर हरदासनगर जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर करतोय. हरदासनगर कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे ना. आणि नंतर गांधीनगर जगदाळे. तर अशा प्रकारचं 7-8 एकूण 7 योजनांतर्गत माहिती पूर्ण आली नाही. हे अशा प्रकारे माझं 3 बघा, 1 2 3 4 5 हे मुख्यमंत्र्यांना पत्र गेलं माझं आणि मुख्यमंत्र्यांना आणि ईडीला पण पत्र दिलं आहे. त्यामुळे हे पत्र दिल्यानंतर तात्काळ झोपू योजनेचे SRAचे आयुक्त सोमण यांची मुख्यमंत्र्यांनी बदली केली. हा पहिला इफेक्ट आहे. बदली केली आणि
बदली केल्यानंतर मला सविस्तर पुन्हा एकदा माहिती हवी होती की मला माझ्याकडे माहिती आल्यानंतर मी पुन्हा SRAला पत्र दिलं आणि हे पत्र ठाणे शहर पोलीस आयुक्तांना दिलं आणि एक पत्र EDला दिलं. तर आता रविराज हे पत्र आहे 29 जानेवारी, हे पत्रचं उत्तर आहे SRAकडून 29 जानेवारी 2026. प्रति श्री SRA रविराज, अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन. झोपडपट्टी विकास प्राधिकरणमधील मुख्य 7 विकास प्रकल्पामध्ये अनियमितता आढळून आली आहे आणि झोपडपट्टी शासन नियमावलीअंतर्गत तरतुदी पाहता त्या तरतुदी अग्रेषित नाहीत तर प्रकल्पांना तात्काळ त्या तरतुदी अग्रेषित नाही त्यात प्रकल्प तात्काळ बंद करण्यात यावा असं पत्र दिलं होतं. तर आपण 18 एप्रिल रोजी आयुक्त ठाणे यांना दिलेले पत्र, अभियंता शहर विकास विभाग यांना दिलेले पत्र 11/12/2025 या विभागास प्राप्त 22/1/2026ला प्राप्त झाले. 22/1 जानेवारीला आपण 18/11/25 रोजी पोलीस आयुक्त ठाणे शहर यांना दिलेले पत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक चितळसर पोलीस स्टेशन ठाणे यांनी विभागास वर्ग केलेला दिनांक 21/1/2024 त्या विभागास पत्र आवक क्रमांक 81. या विभागाचे पत्र मुंबई झोपू 11/11/2025 11/11 झोपू हे पत्र केला घ्यायचं मला ते नाही. तर उपरोक्त विषय आपले संदर्भ 1-2 अर्ज विकास प्राप्त झाले. सदर विभागाच्या योजनेस विकासक नेमण्याची तरतूद नाही. जॉईंट व्हेंचर तरतूद नाही. विना परवानगी प्रस्ताव दुसऱ्या विकासकाला विकता येत नाही. भूखंड विकास हस्तांतर कायद्याचे उल्लंघन करून आर्थिक विक्रीचा व्यवहार करणे हा भूखंड घोटाळा असून गुन्हा आहे असे आणि त्याचा आदिवासी शहर विकास का येत नाही. आदिवासी विकास कार्यकर्ता इत्यादी बाबी नमूद करून इन्कम टॅक्स यादी, CBI गैरव्यवहार ED, इन्कम टॅक्स ED, CBI मार्फत गैरव्यवहार कारभाराबाबत तात्काळ चौकशी करण्याची आपण मागणी केली आहे. बरोबर आहे. तर